महायुती शिवसेनेचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आजच नुकताच आपल्या कॅबिनचा ताबा मंत्रालयामध्ये घेतलेला आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. तुमचं खरं तर कौतुक की इतक्या रसातळात काम करून तुम्ही इथपर्यंत पोहोचलात आणि एक शिवसैनिक म्हणून परिवहन मंत्री झालात. काय भावना आहेत तुमच्या? जुना काळ आठवतो? मी माझ्या पक्षाचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा मनापासून आभार व्यक्त करतो की मला आवडीचं खातं त्यांनी ह्या ठिकाणी दिलं. हे बाकीच्या लोकांना नावडीचं असेल, परंतु माझं फार आवडीचं खातं आहे. याचं कारण असं आहे की एस टीची सेवा ही रक्तवाहिन्या शरीरामध्ये जशा असतात तशी ही एस टीची सेवा महाराष्ट्रभर पसरलेली आहे. आणि एस टीची सेवा महाराष्ट्रभर पसरवत असताना जवळजवळ 84 वर्षापासूनची ही एस टी सेवा आहे. 15,000 एस टी आहेत आपल्याकडे आणि राज्यामध्ये तळागाळापर्यंत पोहोचलेली ही एस टी सेवा आहे. त्यामुळे प्रवाशांना चांगली आणि सुखकर वाहतूक कशी देता येईल, त्यांना कशा जास्तीत जास्त सुविधा देता येईल यासाठी मी प्राधान्य देईल, प्रयत्न करेन. आणि त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे अजून याच्यामध्ये आपल्याला काय सुधारणा करता येईल. ठीक आहे, कुठल्याही राज्याची ट्रान्सपोर्ट सिस्टीम ही प्रॉफिटेबल नसतेच, त्याला काय महाराष्ट्र हा पर्याय नाही, परंतु प्रॉफिटेबल नसताना सुद्धा ती बॅलन्स कशी करता येईल. आपल्या खात्याचा लोड हा राज्य शासनावर जास्त पडणार नाही, कारण ही राज्याची गरज असते. त्यामुळे त्यासाठी प्राधान्य देणार आहे. इलेक्ट्रिक बसचा पर्याय फार मोठ्या प्रमाणात आला. चार्जिंग स्टेशनसुद्धा गरजेचं आहे त्यांच्यासाठी. तर ती इलेक्ट्रिक बस आपल्याला कशी लवकरात लवकर आणता येईल यासाठी मी पाठपुरावा करेन. पण सगळेजण म्हणतात की परिवहन खातं हे डबघाईला आलेलं खातं आहे, नॉन प्रॉफिटेबल आहे. मग हेच खातं तुम्ही का मागितलं? नाही, मागितलं नाही, मला दिलं. आणि माझा आत्तापर्यंतचा इतिहास आहे. मी व्यावसायिकसुद्धा हे मी तुम्हाला काय सांगितलं की मी 12व्या वर्षापासून व्यवसायाला सुरुवात केलेली आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी मी आजपर्यंत हात ठेवलेला आहे, पाय ठेवलेला आहे, त्या ठिकाणी यश संपादित केलेलं आहे असं मला तरी जाणवतं. ठीक आहे, कुठे माझं नशीब असेल किंवा कुठे माझी मेहनत फळायला आली असेल, परंतु ज्या ज्या ठिकाणी मी पाय ठेवला त्या ठिकाणी मला यश प्राप्त झालेलं आहे. आणि निश्चितपणे परिवहन सेवा सुस्थितीत आणण्यासाठी, सुरळीत आणण्यासाठी आणि सर्वसामान्य एस टी कामगारांचे प्रश्न सोडून प्रवाशांना जास्तीत जास्त सुविधा कशा मिळतील ह्यासाठी प्रताप सरनाईक प्राधान्य ह्या सगळ्या गोष्टींना देईल. आणि मी असं स्पष्टपणे सांगतो, तुम्ही काही वर्षानंतर बघा, तुम्हीच असं सांगाल की नाही परिवहन सेवा सुस्थितीत प्रताप सरनाईकांनी आणली. कारण मी इकडे दुसरं काही कमवायला आलो नाही, मी नाव कमवायला आलो. मी परिवहन सेवा सुरळीत आणणारा प्रताप सरनाईक आहे असं सर्वसामान्य जनतेनं माझ्या मागे बोललं पाहिजे, ह्यासाठी मी इकडे काम करणार आहे. नक्कीच. पण एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एस टी कर्मचारी जे आहेत ते अत्यंत हलाखीचं जीवन जगतात. पगार वेळेत नसतो आणि घरची परिस्थिती देखील अत्यंत करुण असते. तर यांचं जीवनमान उंचावेल असं काही करणार आहात का? मला मी सांगतो की गेल्या वर्षी जो एस टी कर्मचाऱ्यांचा संप झाला होता आणि त्या संपानंतर तुमच्या सगळ्या चॅनलच्या माध्यमातून जेव्हा मी त्यांच्या कुटुंबियांच्या भावना ऐकत होतो, एस टी कर्मचाऱ्याची बहीण, एस टी कर्मचाऱ्याची आई, एस टी कर्मचाऱ्याचा मुलगा, एस टी कर्मचाऱ्याची मुलगी, म्हणजे त्या जेव्हा बोलायच्या तेव्हा डोळ्यातून अश्रू आल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीने त्यांच्या भावना त्या व्यक्त करत होत्या. आणि मी मनामध्ये विचार करत होतो, मी तर आमदारच होतो त्यावेळेस विचार करत होता की अरे बाबा, महाराष्ट्र प्रगतशील राज्य आहे, एवढं मोठं पुढे गेलेलं आपलं राज्य आहे. आणि ह्या राज्यातला आमचा एस टी कर्मचारी जो बिचारा 24 तास मेहनत करत असतो, काम करत असतो, लोकांना सुविधा देत असतो, त्यांच्या कुटुंबियाची ही जर अवस्था असेल तर निश्चितपणे आपल्याला भूषणावं नाही आहे. कुठेतरी ह्याची जाणीव मनामध्ये ठेवून मी आज पदभार स्वीकारल्यानंतर एस टी कामगारांना न्याय देऊन त्यांच्याकडनं प्रवाशांना सुविधा कशा जास्तीत जास्त करता येईल, देता येईल यासाठी मी प्राधान्य देणार आहे. आज खरं तर मंत्री म्हणून तुम्ही मंत्रालयामध्ये दाखल झाला, तुमच्या दालनामध्ये पोहोचलात. 12 वर्षाचे होता तेव्हा अगरबत्ती विकायच्यात, कॅलेंडर विकायचा. तो दिवस आठवला, काळ आठवला, ते अधिकारी आठवले ज्यांना विकायचं? मी अधिकारी वगैरे मला तर त्यावेळेस कळत पण नव्हतं कोण अधिकारी कुठला आहे. ते क्लार्क आणि हे ह्या टाईप, म्हणजे माझे तर शिपाई पण माझं गिऱ्हाईक होता आणि मोठा अधिकारीसुद्धा माझं गिऱ्हाईक होता. कारण कालनिर्णय कॅलेंडरची नुकतीच सुरुवात झाली होती. ₹1.60 कॅलेंडर ते मिळायचं. मी दादर टीटीवरनं जयंत साळगावकरांची सुमंगल प्रिंटिंग प्रेस होती, त्या प्रिंटिंग प्रेसमधनं ₹1.30 एक कॅलेंडर, असे साधारण 100 कॅलेंडर रोज घ्यायचो. आणि ₹1.60 जी छापील किंमत होती ते ₹1.60 विकायचो. आणि मला त्यातनं मग 30 पैसे प्रॉफिट व्हायचं. मग ते नोव्हेंबर डिसेंबरमध्ये तो व्यवसाय व्हायचा. मग बाकीच्या दिवशी करायचं काय, कारण शेवटी घरी कोणीच कामाला नव्हतं, मी एकटंच काम करायचो त्यावेळेस. आईवडील म्हणजे वडील रिटायर्ड झाले होते, काही म्हणजे उत्पन्नाचं साधन नव्हतं. मग काही वेळेस लॉटरी विकायचो,
त्या दादरच्या कोठावळे लॉटरी स्टॉलमधनं ते लॉटरी घेऊन यायचो. पण ते लॉटरीमध्ये लॉस व्हायचं कधी कधी, कारण ती मिनी लॉटरी होती 50 पैशाला. ती संध्याकाळी ती ओपनिंग व्हायची आणि जर तिकडे त्यावेळेस विकली गेली नाही तर ते लॉस व्हायचं. ते बंद करून टाकलं. मग अगरबत्त्यांना सुरुवात केली, कारण अगरबत्त्या काय आज विकल्या गेल्या नाही तरी महिना दीड महिना चालतात. मग त्या अगरबत्त्या 365 दिवस विकायचं, जेणेकरून प्रॉफिट व्हायचं. आणि त्यावेळेससुद्धा मी दिवसाला 25 ते 30 रुपये कमवायचो. तो व्यावसायिक 25-30 रुपये त्यावेळेस कमावला प्रताप सरनाईक आज उद्योगपती झालाय. पण यानंतर तुम्ही ऑटो चालक पण राहिलेला आहे, त्यामुळे आता परिवहन खातं टॉप गिअरमध्ये टाकणार. सांगतो, वस्तुस्थिती अशी आहे की ज्यावेळेस मी 12-13 वर्षाला अगरबत्ती विकायचो, कॅलेंडर विकायचो, जसं 18-19 वर्षाचं झालं माझी हाफ पॅन्ट बंद झाली. कारण मी आधी त्या दादरच्या कबूतरखान्याजवळच्या महापालिकेच्या शाळेत होतो. त्यानंतर त्या पिंटोविला शाळेमध्ये गेलो. मग ती नंतर डोंबिवलीच्या SV जोशी हायस्कूलमध्ये गेल्यानंतर फुल पॅन्ट आली, खाकी पॅन्ट आणि पांढरा शर्ट. मग ते फुल पॅन्ट आल्यानंतर लोक काही जास्त व्हॅल्यू देत नव्हते मला, विद्यार्थी म्हणून. त्यामुळे मग नंतर काही वर्षानंतर मला मग ऑटोचा व्यवसाय करायला लागला. मग मी दिवसा ऑटो करायचा आणि रात्री डोंबिवली स्टेशनच्या समोर मी ऑमलेट पावची माझी गाडी होती. आता असं मानून चालू आहे की परिवहन खात्याचा जो गिअर आहे तो सुद्धा तुम्ही टॉप गिअरमध्ये टाकाल आणि फुल स्पीडमध्ये परिवहन खातं पडेल. टॉप गिअरमध्ये नाही चालणार. आधी न्यूट्रल, फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि टॉप, स्टेप बाय स्टेप जाऊया. डायरेक्ट जर गेलं तर लोक मला टॉपमध्ये टाकतील. एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला राजकीय विचारायचा आहे. खाते वाटप झालं आहे, दालन वाटप झालं आहे, बरीचशी नाराजी दिसते नेत्यांमध्ये की आम्हाला मंत्रालयाच्या फ्रंटमध्ये मिळालं नाही किंवा बंगले मिळाले नाही. अशी प्रताप सरनाईक यांची कुठली नाराजी आहे का? मला एक गोष्ट सांगा, मंत्रालयाच्या 4थ्या माळ्यावर एवढं हे 800-1000 फुटाचं दालन मला मिळालं आहे. अहो, लोक आयुष्यभर मेहनत केल्यानंतर सुद्धा इथपर्यंत पोहोचत नाही, तेवढं दालन मला ह्या शासनाच्या माध्यमातून आज मिळालेलं आहे. आणि काम करणारा माणूस कुठेही काम करू शकतो. जरी हे दालन मिळालं नसतं, बाहेर एखादी टेबल खुर्ची जरी दिली असते आणि लोकांना बसायला जागा असती तरी काम केलं असतं. दालनाचा महत्त्वाचा प्रश्न आहे आपल्या भावना काय आहे, आपले विचार काय आहेत, आणि त्या विचाराच्या माध्यमातून तुम्ही पुढे आपलं मार्गक्रमण करायला हवं. पण पहिल्या दिवसापासूनच मंत्र्यांचं ऑडिट होणार आहे कामाचं, त्यामुळे दडपण आहे मनावर कुठलं? बिलकुल पण नाही. मग तुम्हाला वाटतंय का मला तर एवढा फ्रीडम दिलेला आहे? आणि योगायोगानं काय झालं आहे की मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस त्यांच्याबरोबर मी गेल्या 15-16 वर्षापासून काम करतो आहे. एकनाथ शिंदे साहेबांबरोबर तर 30 वर्ष, म्हणजे ते महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून ते आणि मी एकत्रच गेलेलो आहे. आणि अजितदादा तर माझे, म्हणजे मी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होतो तेव्हा अजितदादा तुम्हाला माहिती आहे ना, तो मी मोबाईल वगैरे दिला होता, म्हणजे अजितदादा आमचे खास एकदम. त्यामुळे हे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याबरोबर असलेल्या संबंधामुळे प्रताप सरनाईकला भविष्यामध्ये काम करताना काही अडचण नाही येणार. खूप शुभेच्छा आमच्याशी बोलल्याबद्दल. तर आपण पाहतो या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त केलेल्या, आपला अनुभव सांगितलेला प्रताप सरनाईक यांनी, आणि आज त्यांच्या दालनाचा ताबासुद्धा घेतला आहे. कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.